लेकराला वाचवताना पित्याचा बुडून मृत्यू, धामणगावावर पसरली शोककळा। मुलाला नागझरी नदीच्या बंधाऱ्यावरील खोल पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी जीवाची बाजी लावली, पण दुर्दैवाने या संघर्षात मुलाला वाचवण्यात यश आले, परंतु पित्याला मात्र जलसमाधी मिळाली। ही हृदयद्रावक घटना बार्शी तालुक्यातील धामणगाव वैराग रोडवरील नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर रविवारी दुपारी घडली। या दुर्दैवी घटनेने धामणगाव गावावर शोककळा पसरली आहे। धामणगाव येथे राहणारे अरुण उर्फ डेव्हिड बनसुडे, मूळ राहणार कल्याणनगर, आसरा, सोलापूर, हे आपल्या 2 मुलांसह नागझरी नदीकाठी पाणी पाहण्यासाठी गेले होते। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास नदीकाठी फिरत असताना त्यांचा मुलगा अनुग्रह बनसुडे याचा अचानक पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडला। मुलाला बुडताना पाहून क्षणाचाही विलंब न लावता अरुण उर्फ डेव्हिड बनसुडे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेतली। त्यांनी धाडसाने अनुग्रह याला पाण्याबाहेर काढले, मात्र स्वतः पाण्याच्या भोवऱ्यात अडकले। भोवऱ्याच्या प्रचंड ताकदीमुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते पाण्यात बुडू लागले। हा थरार पाहून धामणगाव येथील प्रथमेश देशमुख, विठ्ठल खडके, संपत आलाट, गणेश जाधव आणि बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी तत्काळ पाण्यात उतरून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले। आणि संजय गाडे यांच्या रिक्षामधून उपचारासाठी नेत असताना पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी तातडीने 108 ॲम्ब्युलन्सला संपर्क केला। वाटेतच ॲम्ब्युलन्स भेटल्याने त्यांना तातडीने बार्शी येथील जगदंबा रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीअंती अरुण उर्फ डेव्हिड बनसुडे यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले। पित्याच्या या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर दुसरीकडे पाण्यात बुडणाऱ्या अनुग्रह बनसुडे याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजते। या घटनेची माहिती पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी तत्काळ वैराग पोलीस स्टेशन आणि महसूल विभागाला दिली आहे। लेकराला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावलेल्या या पित्याच्या बलिदानाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।